तासगाव तालुक्यातील पाडळे येथील 2.5 वर्षाचा शंभूराज शशिकांत पाटील हा शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास वडिलांसोबत शेतात गायी आणण्यासाठी गेला होता। यावेळी वडील जरा बाजूला गेले असता 10 मिनिटात शंभूराज दिसेनासा झाला। वडिलांनी इकडे तिकडे शोधलं असता तो दिसेनासा झाला। त्यामुळे वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे। शनिवारी रात्रीपासून पोलीस गावात तळ ठोकून आहेत, पण अद्याप शोध लागला नाही। घटनास्थळी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। त्यामध्ये पाण्यात गेला असेल किंवा भक्षक प्राण्यांनी उचलून नेला असेल किंवा अघोरी कृत्यासाठी अपहरण केलं असावं असा संशय व्यक्त केला जातोय। पाडळी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर असणारे माळेवाडी येथे बालकांचे वडील मुलाला घेऊन जनावरे बांधण्यासाठी शेतात गेले होते, पण 10 मिनिटात ज्या जागी मुलाला सोडलं होतं तिथे मुलगा नसल्याने वडिलांनी पोलिसात तक्रार दिली आहे। पोलिसांनी 3 दिवसांपासून शेजारील विहिरी, ओढा येथे रेस्क्यू टीमच्या सहाय्याने शोध सुरू केला, तर पोलिसांनी वन विभागाने संपूर्ण डोंगरात शोध घेतला, पण हाती काहीच लागलं नाही। 3 दिवसांपासून पोलीस सांगली व कुपवाड येथील रेस्क्यू टीम गावातील तरुण शोध मोहीम करतात, पण हाती काहीच लागलं नाही। त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। यावेळी घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे, पोलीस उपअधीक्षक सचिन थोरबोल, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, तहसीलदार अतुल पाटोळे, ग्रामसेवक राहुल गुरव, तलाठी पोलीस पाटील आदी घटनास्थळी उपस्थित आहेत।